नमस्कार, मी मयुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत कैरीच्या भाजीची रेसिपी, म्हणजेच गोड आंबट अशी लोणची. तर चला मग बघूया. यात गूळ भरपूर प्रमाणात पडतो, तर त्यासाठी गूळ पहिले किसून घेतला आणि नंतर कैरीचे असे मोठे मोठे काप केले. मोठे मोठे यासाठी कारण आपण त्याला पूर्णपणे शिजवत असतो आणि मग ते शिजवून पूर्ण त्याचा गर निघून जातो. त्यासाठी जरा मोठे काप केले तर ते छान पण वाटतं आणि टेस्टी पण लागतं. अशा प्रकारे कैरी कट केली आहे आणि नंतर फोडणीला लागणार आहे जिरे, मोहरी, मेथी दाणे, लाल तिखट आणि मीठ. तर सगळ्यात अगोदर तेल टाकून घ्यायचं. गरम झालं की मोहरी टाकायचं, नंतर थोडं जिरं पण घालायचं त्यात, नंतर मेथी दाणे आणि ते परतून घ्यायचं. थोडी हळद टाकली तर चालते आणि त्यातच कैरी परतायला टाकून द्यायची आणि कैरी मग थोड्या वेळ तेलात होऊ द्यायची आणि जरा वेळाने मीठ घालायचं. त्यात चटणी पण टाकायची, पुन्हा परतून घ्यायचं आणि मग गूळ टाकायचा. गूळ आपल्या चवीप्रमाणे टाकायचं. जास्त गोड हवं असेल तर त्या पद्धतीने टाकायचं, कमी हवं असेल तर कमी प्रमाणात टाकलं तरी चालतं. आणि गुळाचं पाणी होऊन असं ते काहीसं दिसतं आणि छान शिजू द्यायचं. आणि आता हे तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने लोणची म्हणजेच कैरीची भाजी तयार झाली आहे आणि चवीला अगदी स्वादिष्ट लागते. गोड आंबट अशी ही लोणची असते आणि खूप छान लागते. तोंडी लावायला उन्हाळ्यात तर मस्ट ट्राय आहेत.